आजच्या या लेक्चरमध्ये आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये लेजर तयार करणे, लेजरमध्ये बदल करणे आणि लेजर डिलीट करायला शिकणार आहोत. व्हॉट इज लेजर? आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की लेजर म्हणजे काय, त्याचा टॅली सॉफ्टवेअरमध्ये काय यूज होत असतो. लेजर म्हणजे अशी गोष्ट की जी बिझनेसशी संबंधित असते. बिझनेसच्या संबंधित असलेले स्वतंत्र घटक म्हणजे लेजर होय. जसं की बिल्डिंग, कॅश, करंट ॲसेट्स, डेटर्स, क्रेडिटर्स या सर्व घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. लेजर एक प्रकारचं खातं असतं. यामध्ये लेजर क्रिएशन म्हणजे नवीन लेजर तयार करणे होय. नंतर लेजर अल्टरेशन म्हणजे आधीपासून तयार केलेल्या लेजरमध्ये चेंज करणे. एखाद्या लेजरचं नाव किंवा सबग्रुप बदलायचा असेल तर ते आपण येथून बदलू शकतो. नको असलेले लेजर डिलीट करण्यासाठी डिलीट लेजरचा ऑप्शन आपण वापरत असतो. नंतर आपण एक लेजर टॅलीमध्ये कसं क्रिएट करायचं त्याचं एक्झाम्पल पण पाहणार आहोत. लेजर क्रिएशन करत असताना पहिल्यांदा लेजर क्रिएशनच्या स्टेप्स समजून घेऊयात. पहिली स्टेप्स आहे गेटवे ऑफ टॅली, अकाउंट इन्फॉर्मेशन, लेजर, क्रिएट. या स्टेप्सद्वारे आपण लेजर क्रिएट करू शकतो आणि त्यानंतर याचे आपण रिपोर्टही पाहू शकतो. रिपोर्ट जर पाहायचे असतील तर याच्या स्टेप्स आहेत गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले, ट्रायल बॅलन्स, Alt+F1. Alt+F1 ही एक शॉर्टकट कीज आहे जिचा उपयोग व्ह्यू डिटेल्स रिपोर्ट, एखादा रिपोर्ट डिटेल्समध्ये बघायचा असेल तर तो आपण करू शकतो. लेजर क्रिएट करण्यासाठी आपण पहिल्यांदा टॅली सॉफ्टवेअर ओपन करूयात. टॅली सॉफ्टवेअर डबल क्लिक करून टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन करतोय. आता मी नवीन कंपनी क्रिएट करतो. लेजर क्रिएशन. त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण भरत जाऊया. आता आपल्याला शिकायचं आहे लेजर क्रिएशन करण्यासाठी. जसं की आपण पाहिलं होतं लेजर क्रिएशनच्या स्टेप्स. पहिली आहे गेटवे ऑफ टॅली. ही जी दिसते ती गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन दिसते. यानंतर आहे अकाउंट इन्फॉर्मेशन. हा इथं अकाउंट इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यावर एंटर केलं कीबोर्डनं तरी चालतंय किंवा माउसनं की प्रेस केलं तरी चालतंय. ही दाखवते बघा गेटवे ऑफ टॅली अकाउंट इन्फो. अकाउंट इन्फो तर कोणती आहे तर लेजर. इथं मी खाली लेजरमध्ये आलो, एंटर प्रेस केलं, त्यानंतर क्रिएटवर क्लिक केलं की आपण एखादं नवीन लेजर तयार करू शकतो. जसं की मी एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं, हे आपण जे लेजरचे एक्झाम्पल आहे ते सोडवणार होतो. त्यामध्ये पहिलं आहे बिल्डिंग. ज्यावेळेस आपण लेजर क्रिएशनच्या स्क्रीनवर ओपन करतो त्या नेमच्या समोर लेजरचं नाव टाकायचं, बिल्डिंग. नंतर येतो अंडर सबग्रुप. इथे आपल्याकडे ग्रुप तयार आहे, त्या ग्रुपची लिस्ट दिसत आहे. जर कोणत्या लेजरला कोणता ग्रुप घ्यायचा हे लक्षात येत नसेल तर आपण पाठीमागं अपलोड केलेलं बॅलन्स शीट नावाचे व्हिडिओ पाहू शकता. याच्यामध्ये कोणत्या लेजरसाठी कोणता सबग्रुप घ्यायचा हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बिल्डिंग हे फिक्स्ड ॲसेट्स आहे, त्यामुळे याला सबग्रुप येतो फिक्स्ड ॲसेट्स. नंतर इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर अफेक्टेड. आता सध्याला हे नो ठेवायचं. त्यानंतर मेलिंग डिटेल. मेलिंग डिटेल म्हणजे काय तर या बिल्डिंग या लेजरची अजून कोणती माहिती असेल तर तुम्ही येथे टाकू शकता. जसं की ही बिल्डिंगचा काय आहे तो ॲड्रेस, ॲटपोस्ट सातारा, कंट्री कोणत्या स्टेटमध्ये आहे महाराष्ट्र, पिनकोड त्या एरियाचा काय असेल तो टाकू शकतो. प्रोव्हाइड बँक डिटेल. जर बँकेकडून लोन असेल तर इथं टाकू शकतो. नंतर पॅन नंबर, टॅक्ससाठी काय असेल तर तुम्ही टाकू शकता. नंतर टाकायचा आहे तो ओपनिंग बॅलन्स. जसा की इथं ओपनिंग बॅलन्स दिला आहे 15,000, तो मी इथं टाकत आहे. यानंतर डेबिट क्रेडिट बाय डिफॉल्ट येत असतं. आपल्याला जर चेंज करायचं तर आपण इथून चेंज करतो. मी सी प्रेस केलं की क्रेडिट होतं, मी आहे असं डेबिट ठेवतो.
टाइम बिल्डिंग ही डेबिटला येत असते. नंतर ॲक्सेप्टला एस. हे माझं झालं पहिलं लेजर तयार. मी असे सर्व लेजर तयार करू शकतो. नंतर आहे मशिनरी. स्टेप सेम आहेत. गेटवे ऑफ टॅली, अकाउंट इम्पो, लेजर क्रिएट. मशिनरी ग्रुप सेम, फिक्स्ड ॲसेट्स, युनिट व्हॅल्यू आर रिफ्लेक्टेड, नोट्स ठेवायचा आहे. सेम मशिनरीचा आपण ॲड्रेस टाकू शकतो. मी तर टाकत नाही सगळं, पण तुम्ही इथे घेऊ शकता. ओपनिंग बॅलन्स टाकू शकतो आपण, जसा की इथं दिलाय 12,000 रुपये. नेक्स्ट रॉ मटेरियल आहे. याला ग्रुप येणार स्टॉक इन हँड. याची अमाऊंट आहे 5,000. असे आपण हे सगळे भरून घेऊ शकतो. कधी कधी काय होतं, जर आपण एखादे बँक अकाउंट बनवत असेल तर आपल्याला बँक अकाउंट ग्रुप घेतल्यानंतर बँकची डिटेल विचारतं. इथं आपण सगळी बँकची डिटेल टाकू शकता, जसं की अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम, ब्रँच, बँक कॉन्फिगरेशन, मेलिंग डिटेल्समध्ये बँकेची इतर माहिती, ॲड्रेस असेल, कंट्री असेल, स्टेट असेल, हे सगळं आपण टाकू शकतो. ओके. यानंतर आपल्याला लेजर अल्टर करायला शिकायचं आहे. जे की मला लेजरमध्ये चेंज करायला शिकायचं आहे. माझं एखाद्या लेजरमध्ये चेंज करायचं असेल तर मी सिम्पली आहे त्या स्टेप प्रमाणे जाणार. गेटवे ऑफ टॅली, अकाउंट इम्पो, लेजर. इथं ऑप्शन दिसतात बघा, डिस्प्ले आणि अल्टर. अल्टर म्हणजे चेंज करणे. मी अल्टर मध्ये येणार आहे. इथून मला तयार असलेल्या लेजरची लिस्ट दाखवते. यामधील कोणतं लेजर असं आहे की जे मला बदलायचं आहे ते मी बदलून घेऊ शकतो. जसे की मला रॉ मटेरियलचं नाव बदलून फिनिश गुड्स करायचे आहे. मी रॉ मटेरियल सिलेक्ट केलं. ही रॉ मटेरियल लेजर अल्टरेशनची स्क्रीन ओपन झाली आहे. जस्ट मी इथं नाव टाकू शकतो, फिनिश गुड्स. मी ऍक्सेप्ट केलं. आपण इथं पाहू शकता की रॉ मटेरियलतून गेलेलं आहे आणि त्याच्या जागेवर फिनिश गुड्स हे आलं आहे. मला पुन्हा फिनिश गुड्सचं रॉ मटेरियल करायचे आहे. अकाउंट इम्पो, लेजर, अल्टर, फिनिश गुड्स मी सिलेक्ट केलं. रॉ मटेरियल पुन्हा मी ऍक्सेप्ट केलं. इथं तुम्ही पाहू शकता फिनिश गुड्स गेलेलं आहे आणि त्या जागेवर रॉ मटेरियल पुन्हा आलेलं आहे. त्यानंतर एखादं लेजर मला डिलीट करायचं असेल. समजा माझ्याकडून लेजरमध्ये तयार करताना एखादं लेजर चुकीचं तयार झालं, जसं की राम क्रेडिटर, सनरी क्रेडिटर ग्रुप यायचा होता मला, पण चुकून मी सनरी डेटर्स हा ग्रुप घेतला. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल म्हणजे काय, तर आपल्याला मेंटेन बॅलन्स करायला त्याचं बिल आहे का तर नाहीये, मी नोट ठेवलं. हे काय मी भरत नाहीये. आता माझ्याकडून काय झालंय, तर एक लेजर तयार करताना चुकलेलं आहे. मला ते पुन्हा चेंज करायचे आहे. तर जस्ट मी येथे अल्टर मध्ये पुन्हा येणार. जे लेजर मला डिलीट करायचे आहे ते सिलेक्ट करायचं. जसे की मी राम क्रेडिटर सिलेक्ट केलं एंटर मारून. नंतर Alt+D ही त्याची डिलीट करण्यासाठी शॉर्टकट कीज आहे. अल्ट दाबून धरायचं आणि D चं बटन प्रेस करायचं. इथं डिलीट करू का म्हणून एक ऑप्शन विचारतं. इथं यस केलं किंवा कीबोर्डने एंटर मारलं तरी पण आपण डिलीट करू शकता. आता इथं पाहू शकता इथून तुमचं डिलीट झालेलं आहे. यानंतर आपले रिपोर्ट बघायचे, त्यासाठी आपण हे एक्झाम्पल कंप्लीट करून घेऊया. जसं की मी राहिलेले लेजर तयार करून घेतो. अकाउंट इम्पो, लेजर क्रिएट. मला राम डेटर्स हे लेजर क्रिएट करायचं आहे. सेम स्टेप्स, गेटवे ऑफ टॅली, अकाउंट इम्पो, लेजर क्रिएट, राम डेटर्स, सनरी डेटर्स, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. जर माझ्याकडे बॅलन्स त्याचे बिल असेल, ओपनिंग बॅलन्सला बिल नसतं आहे, त्यामुळे मी काय करतोय, नो ठेवतोय. इथं ओपनिंग बॅलन्स टाकणार आहे 35,000. नेक्स्ट
कॅश इन हँड 3000 आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टॅली सॉफ्टवेअरमध्ये कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही दोन लेजर आधीपासून तयार असतात. ही आपण तयार करायची नसतात, तर ती अल्टरमधनं सिलेक्ट करून घ्यायची असतात. जसं की मी यातून पाठीमाग आलो, अल्टरमध्ये आलो, तर मी तर पाहिलं तर माझ्या लक्षात येईल की ते कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही दोन लेजर आधीपासून तयार आहेत. यातून मी कॅश हे अकाउंट सिलेक्ट केलं, याचा ग्रुप कॅश इन हँड आहे असा ठेवला. इथं विचारते प्रोव्हाइड बँक डिटेल. जर तुम्हाला कोणत्या बँकमध्ये कॅश ठेवायचे असेल तर तुम्ही इथं डिटेल टाकू शकता. इथं मी टाकत नाहीये, अमाऊंट टाकली आहे 3000, ऍक्सेप्ट केलेला आहे मी. आता मी अल्टरमधून पुन्हा क्रेडिटला माघारी येतोय कारण मला पुढचं क्रेडिट करायचं आहे. नंतर आहे HDFC बँक 75,000, HDFC बँक अकाउंट. इथं विचारते अकाउंट नंबर मी टाकू शकतो, जस्ट IFSC कोड. नंतर इथं बँक नेम इथं मी नॉट ॲप्लिकेबल होतो कारण आपण वर बँकचं नाव टाकलेलंच आहे. ब्रँच सातारा, चेक बुक नो, कॉन्फिशन नो. इथं ॲड्रेस सातारा, पिनकोड. ओपनिंग बॅलन्स टाकत आहे 75,000. नंतर नेक्स्ट सॅलरी एक्सपेन्सेस. सॅलरी एक्सपेन्सला ग्रुप येणार आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कारण सॅलरी आपणही मंथली देत असतो. युनिटी व्हॅल्यू आर इफेक्टेड नो. तिथं आपण बँक डिटेल टाकणार नाहीये. याची अमाऊंट आहे 10,000. दाखवत आहे बघा 1,55,000. नंतर आता आपण क्रेडिट बाजू तयार करून घेऊयात. पहिला आहे मोहन कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे 1,30,000. आता इथे आपल्याला दिसेल की जसेही क्रेडिट बाजूमध्ये टाईप करायला चालू केलं तिथं क्रेडिटला अमाऊंट पडायला सुरुवात झाली. नंतर आहे वेजेस इन्कम. वेजेस म्हणजे मजुरी. हा आपल्याला डायरेक्ट मिळाला इन्कम आहे. इथं माझी अमाऊंट आहे 18,000. नंतर आहे सॅलरी अकाउंट 6,000. हे जे सॅलरी असणार आहे ते क्रेडिट साईडला आहे, म्हणजेच आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. किती अमाऊंट आहे 6,000. नंतर आहे लोन फ्रॉम गोल्ड. सिक्युअर लोन 1,000. इथं माझे दिसेल तुम्हाला बॅलन्स शीट कंप्लीट झालेला आहे. डेबिट आणि क्रेडिटचा बॅलन्स सेम दाखवत आहे. आता मला काय करायचे आहे तर रिपोर्ट पाहायचे आहे. जसं की आपण पाहिलं होतं रिपोर्ट कसा पाहायचा. रिपोर्ट पाहण्याच्या स्टेप्स पहिले आहे गेटवे ऑफ टॅली. मी इथून एक्सेप्टचे बटन दाबून पाठीमागे येत आहे. मी आता गेटवे ऑफ टॅलीवर आलो आहे. नंतर आहे डिस्प्ले. इथं खाली तुम्हाला डिस्प्ले दिसल. डिस्प्ले नंतर ट्रायल बॅलन्स हा पहिलाच ऑप्शन आहे. इथं तुम्हाला दाखवते बघा. आता काय दाखवते तर इथं सगळे मेन ग्रुप दाखवतात. डेबिट अमाऊंट लेफ्ट साईडला, क्रेडिट अमाऊंट राईट साईड दाखवते. मला या ग्रुपमध्ये कोणकोणती लेजर हे पाहायचं असेल तर मी कीबोर्डनं Alt+F1 प्रेस करणार, किंवा मी इथं क्लिक पण करू शकतो. इथं क्लिक केलं आहे मी. आता मला इथं काय दाखवते कोणत्या मेन ग्रुपमध्ये कोणकोणते सब ग्रुप आहेत किंवा लेजर आहेत ते दाखवत आहे. अशा तऱ्हेने आपण आज लेजर तयार करायला, बदलायला आणि डिलीट करायला शिकलो आहे. या व्हिडिओ बद्दल किंवा टॅली बद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ, माहिती
तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.